लता, लता, काय ग? काय ग सुभद्रा सारखी पळत आली? कोण सुभद्रा? अगं ती सिरियल नाही येत का संध्याकाळी, माझा नवरा माझी सवत, त्याच्यातली सुभद्रा, ती हिरोईन. तुला सासवाईचा निरोप द्यायचा आहे का? तू तिची 3 घरं सांभाळून घेशील का? काय झालं? अगं तिची जरा तब्येत बरी नाहीये ना, म्हणून म्हटलं. फार काही घाबरण्यासारखं नाहीये, ताप आलाय तिला, म्हणून म्हटलं जरा आज आराम कर. तू करशील ना? असं 3च करायची, चौथा नाही, चौथं नाही करायचंय. तू 3च कर, माझ्या घरी नको जाऊ. जाते की त्यात काय एवढं? नाही नको, ऐक ना, 3च घरं कर. तू 3 घरं केलीस ना तरी खूप मदत होईल. अगं असं काय बोलती बाई? उषा मावशी नाही का आडीनडीला धावून येते आमच्या. बरं ताप जास्त नाही ना? नाही, मी पाण्याच्या घड्या ठेवल्या होत्या, त्यामुळे आता जरा उतरतोय. तू करशील ना? काय बाई, सून आली आता घरी, म्हणलं उषा मावशीला आराम मिळाल. लई कष्ट केले ग माऊलीने आयुष्यभर. खरंय. तू आणि चांगलं कमावते ना आता 4 पैसे. का ग तिला कामाला लावी त्या? ग ती ऐकत नाही ना, तिने ऐकायला नको का सांग? ऐकत कसं नाही? आता असं सुनाच्या माहेरी जाऊन पोळ्या लाटणं बरं दिसतंय का? नाही, मी बोलते तिच्याशी आज. ठीक आहे, येऊ मी? तू करशील ना? होय. थँक्यू. येते हा, ऑफिसला जायचंय ना. बाय. अगो बाई, मी काय बोलत उभी राहिली हिच्याशी? तू कोण माझी? सिरियल जाईल ना पवाराकडची. काय करतोय तू? मध्ये मध्ये येतेस, बाजूला हो. चल. उषा मुशीचा फोन लागत नाहीये. जाऊ दे, मी कुकर लावते पटकन. 1 मिनिट थांब जरा. तू इंटरव्ह्यूची काळजी घे, तिकडे वेळेवर पोहोचणं महत्वाचं, इकडचं सगळं मी बघतो. अरे तू काय बघणार आहेस? तुला जेवण पण बनवता येत नाही. येतं. गेल्या 4 महिन्यात एवढं शिकलोय मी. नको, मी पटकन बनवून जातो. का हट्टीपणा करतेस तू? कळत नाहीये तुला इंटरव्ह्यू महत्वाचा आहे ते? इथलं सगळं मी बघतो म्हंटल ना. नको टेन्शन घेऊस. बरं, ह्याच्यात रुमाल ठेवलाय, पाण्याची बाटली ठेवली, ही तुझी सर्टिफिकेट्स. हा, आणि हे घे, आणि तुला थोडे, हा हे घे. नाही, हे नको एवढे काय पूर्ण. हे घे. अरे नाही नको, माझ्याकडे आहेत. मला माहितीये तुझ्याकडे आहेत, पण हे असू दे. घे. आणि वाटेत काहीतरी खायला घे, कारण तिकडे उशीर वगैरे झाला तर परत भूक लागेल. हा, चल चल. अरे महत्वाची गोष्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता मी सांगतोय इथलं टेन्शन घेऊ नकोस, तरी तुला इकडे रेंगाळायचंच आहे का? समजा उषा मावशी नाही आल्या तर मी पोळी भाजी केंद्रात जेवण आणेन, पण आईंना त्रास होऊ देणार नाही. ठीक आहे? हा, नक्की कर. नक्की. चल. अरे तू काय करतोय? अगं चल ना, तुला उशीर होतोय आणि तू पण टाइमपास करत बसली. घे, घाल लवकर. हे करायची गरज नाही. बरं नाही करणार, पण आता तर घाल. आणि एकदम पॅनिक होऊ नकोस. हा, शांतपणे उत्तर दे. माझ्यासारखी चिडचिड त्यांच्यावर करू नकोस. ओके, सॉरी. बरं आता हा, मी करतो तुझ्या वाटणीचा. चल ना, उशीर होतोय ना मेघा. बाय बाय बाय. बाय बाय बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. परमेश्वरा, इंटरव्ह्यू नीट होऊ देत रे बाबा. हॅलो ईशा. ईशा सरांच्या केबिन मध्ये गेलेत. आपण कोण? मी मानसी बोलतेय. ईशा कुठे आहे? हो, मी मानसी. मी मनोहर बोलतोय. काही काम आहे का? हो, जरा ईशाशी बोलायचं होतं. ऍक्च्युली मला ऑफिसला यायला आज उशीर होणार आहे, तिला कळवायचं होतं. तुम्ही सांगाल का? हो, पण त्या केबिन मध्ये गेलेत ना, त्या बाहेर आल्या की त्यांना फोन करायला सांगतो मी. काही अर्जंट असलं तर तुम्ही मला सांगितलं तरी चालेल, मी निरोप देईन. सगळं काही ठीक आहे ना? नाही म्हणजे काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये ना? हो, सगळं ठीक आहे. फक्त मला उशीर होईल एवढंच सांगा तिला. ठीक आहे? हो, सांगतो. आणखी काही? नाही, अजून काही नाही. अहो अहो, ऐका ना, द्या ना माझ्याकडे. माझं मी करीन. अहो द्या, मी देते होऊन तुम्हाला. काही गरज नाहीये.
छा एक काम धड होत नाही या घरामध्ये छा. म्हणूनच म्हणत होते द्या माझ्याकडे, मी देते होऊन. पण तुमचा हट्टी स्वभाव काही जात नाही. आई जेवायचं काय? तुमच्या त्या लाडक्या उषाबाई त्या येतील ना. उषा अजून आलेली नाहीये. नाही, त्यांचा फोन बंद आहे. सापडली म्हणूनच मी म्हणत होतो की उद्यापासून उषाला बोलू नका, पण या घरात माझं कोण ऐकेल तर ना. बाई, कोणी ऐकेल तर खरं वाटेल त्यांना. मग खोटं बोलतो का? माझ्याच घरात मला जेवण कधी मिळणार आहे कळेल का? मी नाही नाही, बोलू दे त्यांना. त्याशिवाय घशाखाली घास नाही उतरणार त्यांच्या. अहो तुम्ही तरी शांत बसता ना, तुम्ही पण लगेच काय बोलताय? बाबा तुम्ही काही काळजी करू नका, पोळी भाजी केंद्रातनं जेवण आणतो मी, ठीक आहे? नाहीतर एक काम करतो ना, अनिकेत किंवा मानसीला फोन लावून बघतो उषा मावशी का नाही आली ते. नाही म्हणजे मी जेवण आणायचो आणि उषा मावशी पण यायची, गोंधळ होईल म्हणून. काही गरज नाही, कळलं? हो, काय हे जावई येतो आपला, त्याच्याशी तरी नीट वागा. आम्ही रोज जोडे खातो ना, तेवढे पुरे झाले. आई नाही, अरे सगळ्यांवर डाफरत असतात. आणि हे बघा, उषाला जर असं वाटलं ना तर ती बदलीची बाई पाठवेल. जरा धीर धरा. उत्तम उत्तम. म्हणजे उषा ज्या कोणी बाई पाठवतील ना त्यांना एक वेळेस पोळ्या नाही आल्यात ना तरी चालेल. हो म्हणजे हत्तीचे रोट करून खायला घातले ना तरी खाऊ, पण उषा ताई नको. काय वाटेल ते बोलताय तुम्ही? ह तरी बरं, स्वतःला 4 पोळ्या सुद्धा स्वतःसाठी करता येत नाही. बघितलं ना मी त्या दिवशी. ते जाऊ दे, कुर्ता शिवताना उलट आहे का सुलट आहे ते सुद्धा माहित नाही. उलट असू नाही तर सुलट असू, काय फरक पडणार आहे त्याने? ह्याला म्हणतात मोडेन पण वाकणार नाही. तुम्ही दोघेही असंच वागताय. तुम्ही जरा बसा बसा प्लीज. काय चाललंय बाबा? मी जरा बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत उषा मावशी आल्या तर तुम्ही मला कळवा, आणि नाही आल्या तर तुम्ही नका कळवू, तुम्हीच कळवा. माझा फोन आलोच. मानसी, सत्यजित, तू काय करतेस इकडे? हे मी तुला विचारायला हवं, तू काय करतोयस इकडे? हा म्हणजे तुला माहिती नसेल म्हणा, मी आता तुमच्याच घरी राहायला आलोय. खरंच? हो. म्हणजे ताई आणि तू? अगदी तसं नाही, पण आय एम ट्राईंग. पण तू काय करतेस इकडे? ऑफिस इकडे आहे ना? हो, पण अरे उषा मावशीची तब्येत जरा बरी नाहीये म्हणून. बरं झालं मला भेटलीस, ते तुला फोन करणार होतो. काय झालं त्यांना? म्हणजे फार काही नाही, ताप येतोय जरा, म्हणून मग तिचं काम मी करते. म्हणजे तू आपल्या घरी स्वयंपाक करायला चाललीस? हो. अगं काय वेळ लागलाय का तुला? मगाशी तुला नुसता फोन करतो म्हटलं तर फोन काढून घेतला होता त्यांनी हातातनं. कसा बसा फोन घेऊन बाहेर आलोय. आता तू घरी गेलीस ना तर बाबा तमाशा करतील ना, करू देत. पण मी पण त्यांची मुलगी आहे, मला त्यांना, आईला ताईला भेटावं असं वाटतंय रे. आणि काय करतील? ओरडतील, घराबाहेर काढतील, परत काढू देत. पण निदान डोळे भरून बघेन तरी रे. जाऊ ना? जाऊ नाही, चल. काय झालं? चल ना, मी सांगतो. चल चल चल. काय झालं? चल मानसी, काय इकडे झालं? चल. चल लवकर, आधी चल लवकर. काय झालं सांग तरी. काय? बाबा आहेत तिथे. ऐक ऐक, तू इथेच थांब. एकदा जाते ना. तुला आता आईला भेटायला मिळणार आहे ना, त्यासाठी हे करतोय मी. हा, तू प्लीज इथेच थांब. मी बाबांना काहीतरी कारण काढून घेऊन जातो इकडे, आणि मग तू घरी जा. तू अजिबात बाहेर येऊ नको. बाबा काय करताय? काय करताय म्हणजे? पाणी भरतोय. नाही नाही, पण कशाला? चालू म्हणजे अहो गरजेचं आहे. संकट आहेत ना, अशी एकामागून एक येतात बघा.
आज ना प्रेशरच नव्हतं पाण्याचा, लवकर गेलं पाणी. अहो पण मग मला सांगायचं ना मगाशी. मला कसं सांगणार? अहो तुम्ही जावं या आता, आणि तुम्हाला सांगितलं असतं ना तर तुम्ही पाणी सुद्धा ना विकत आणलं असतं. बाबा मी काय म्हणतो, आपण मला जरा महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. आपण बाहेर जाऊयात का चहा प्यायला? हे आता आत्ताच्या आत्ताच महत्वाचं बोलायचं. एवढं काय महत्वाचं आहे? म्हणजे काय टेन्शन आहे काय? नाही टेन्शन नाही, चहा पिताना सांगतो ना ते काय महत्वाचं आहे ते. एवढं महत्वाचं नाही आहे? अहो, हे ह्याच्यापेक्षाच महत्वाचं काम आहे. नाही का पाणी? नाही नाही त्या महत्वाच्या नाहीयेत, त्या सोसायटीतच राहतील, कोणी घेऊन जाणार नाही. प्लीज बाबा माझं जरा समजून घ्या ना प्लीज. चला ना तुम्ही, मला महत्वाचं बोलायचंय. चला ना प्लीज बाबा, बाबा प्लीज चला ना. अरे देवा, हे कसे आले नाहीत अजून? सांगितलं होतं नका जाऊ पाणी भरायला, पण ऐकणार नाही. हट्टी आहेत हट्टी. काय करावं? भेटलं असेल कोणीतरी, बसले असतील गप्पा मारत. खरंच कठीण आहे बाबा यांचं. जाऊ दे, मीच बघून येते ना. ऐकणार नाही ते अजिबात. मनू, मनू, आई. ये. ये मध्ये. बस बस बाय, बस. आई कशी आहेस तू? बाबा ताई कसे आहेत? सगळे ठीक. मला माहितीये मी तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय ना. सॉरी तरी कसं म्हणू ग? नाही ग मनू. मनू
अगं कशी झाली आहेस तू? हं? हे बघ, जास्त विचार नाही करायचा. जे काही झालं ना ते झालं. हं? विचार करू नको जास्त. हे काय चाललंय नेमकं मला कळेल का? नाही दडपण येतंय माझ्यावर. एकतर तुम्ही काही बोलत आहे. नाही दडपण घेऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे छोटसच काम आहे पण महत्वाचं. मला महत्वाची गोष्ट आहे. अहो पण काम काय आहे? म्हणजे इश्यू असा आहे, परिस्थिती जरा गंभीर होत चालली आणि या परिस्थितीमुळे आपल्याकडे पोळ्या करण्यासाठी जी बाई हवी आहे ती नेमकी कशी हवी असा प्रश्न निर्माण झाला. बाबा काय करताय? तुम्हाला अजून कसली काही व्यसन? अहो काय बोलताय तुम्ही? काय बोलताय बाबा? बरं झोप झाली का तुमची? झोप छान झाली एकदम मस्त. बरं कसलं काही टेन्शन वगैरे नाही. अहो असं का विचारताय? पोळ्या करणारी बाई कशी हवी? अहो तेच म्हणतोय मी. कुणी ऐकलं तर काय म्हणेल? मला आहे ना पाणी भरायचंय. मला ना फालतू वेळ नाही. कळलं? अहो, नाही नाही तुमचं अहो, पटलं. ऐका ना. त्या- बाबा तिकडे नाही जायचंय आपल्याला. आवडतात ना? आई येते आता. अगं नको अगं, परत बाबा आले आणि त्यांना कळलं तर त्रास होईल. बाळा, लग्नानंतर पहिल्यांदा आलीयस, असं कसं रिकाम्या हाताने पाठव तुला? हं? तुझी ओटी भरते. आलेच. हं? बाबा अरे थांबायलाच तयार नाही आहेत. मानसी पण घरी तिकडे आहे. आता यांना थांबवायला तर लागणार मला. बाबा 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 ऐका ना. ऐका माझं 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 म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. काय- काय- अहो नाही नाही ऐका ना. मी काही- अहो तुम्ही माझं तर ऐकून घ्या. मी काय म्हणतोय